हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज परत मी व्हिडिओची सुरुवात जी आहे ती किचनपासून करते, कारण आज काहीतरी बनवते मी. हेल्दी नाही पण काहीतरी वेगळं. म्हटलं काहीतरी वेगळं ट्राय करते, तर म्हटलं व्हिडिओ निकालणं तो बनत आहे, म्हणून म्हटलं हा व्हिडिओ शूट करते. आणि आता काय बनवते ते बघण्यासाठी स्टे ट्यून विथ मी. ओके, तर बेसिकली मी आज बनवते सोया चापची एक रेसिपी. म्हणजे टिक्का टाईप असेल ती किंवा ती तंदुरी टाईप मी ट्राय करणार आहे. कारण ना आमच्या ऑफिसमध्ये आम्ही काही महिन्यांपूर्वी सडक चापमधनं एक सोया चापची ग्रेव्ही मागवलेली आणि ती मला प्रचंड आवडलेली. तर तेव्हा मी ठरवलेलं की असं काहीतरी ऑनलाईन असं काहीतरी बनवेन. पण मला माहिती नव्हतं की ते सोया चापचे स्टिक्स जे असतात ते ऑनलाईन पण भेटतात. तर मी त्या दिवशी झेप्टोवरती सर्च करताना मला ते दिसले. सो मी ते मागून घेतले ऑफरमध्ये आणि म्हटलं आज वेळ आहे ते बनवून घेऊया. आणि काय आहे ते कसं आहे ते तुम्हाला दाखवते. सो हे असं काहीतरी दिसतं, ते फ्रोझन असतं आणि हे असं दिसतं. सो आपल्याला आधी याला बॉईल करायचं. सो मी इथे पाणी गरम करत ठेवलं, त्यात आपण हे ॲड करूया. सो बेसिकली या सोया चापचं मी करणार होती असं टिक्का टाईप, म्हणजे सगळं इन्ग्रेडियंट्स एकत्र करून ते मॅरिनेट करून हे करणार होती. पण मी काही दिवसांपूर्वी डीमार्टमधून हे सुहानाचा तंदुरी मसाला मागवला आणि मला वाटतं ते पावडर असेल, पण नाही, ते ॲक्च्युली एक चिकन तंदुरी मिक्स ग्रेव्ही आहे. सो आपल्याला फक्त दहीमध्ये हे ॲड करायचं आहे आणि हा मसाला अप्लाय करायचा आहे. सो मला एवढी मेहनत करायची गरज नाही आहे. सो म्हटलं मी नेहमी एव्हरेस्टचा तो पावडर असतो ना, तंदुरी मसाला असतो ते मागवते. पण ह्यावेळेस काहीतरी एक्सपेरिमेंट करूया म्हटलं. पण एक्सपेरिमेंटमध्ये मला असं कळलं की ती पावडर नाही आहे, ते ग्रेव्ही मिक्स आहे. सो आपल्याला ते डायरेक्टली अप्लाय करायचं आहे, त्यात काही ॲड नाही करायचं, फक्त दही ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड करायचं आहे. सो म्हटलं इझी वेमध्ये होत असेल तर अजून क्या पाहिजे, म्हणून आता आपण पुढच्या कामाला लागूया. जोपर्यंत ते बॉईल होतं आहे तोपर्यंत मी कॅप्सिकम आणि कांदा कापून घेते. तुम्ही सगळे बोलत असाल की ही काय नाईफ यूज करते, पण माझ्याकडे चांगली नाईफ पण आहे. पण मी या नाईफमध्ये मला असं वाटतं की खूप कम्फर्टेबल असते, म्हणून मी ही वापरते. सो प्लीज डोंट जज. सो या कांद्याला आपल्याला चौकोनी शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. म्हणजे असं लांब लांब, म्हणजे स्क्वेअर शेप होईल तर अजून बढिया. पण हा ऑनियन छोटा होता म्हणून मी असं लांब लांब घेते. साईड बाय साईड इथे सोया चाप जे आहे ते बॉईल होत आहेत आणि मग म्हणून मी साईड बाय साईड दुसरी प्रिपरेशन करते. म्हणजे ऑनियन कापून झालेलं आहे, आता फक्त भोपळी मिरची कापून घ्यायची, तर ती कापून घेते आता. याला पण असं स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्या. सो इथे माझं कॅप्सिकम आणि ऑनियन कट करून झालेलं आहे आणि साईड बाय साईड सोयाबीन पण इथे बॉईल झालेला आहे. तर तो थोडा थंड झाला की त्याला आपण मॅरिनेट करूया आणि थोड्या वेळाने त्याला कुक करायला घेऊया. सो स्टे ट्यून. सो सोया चाप जे आहे ते थंड झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की हे जे सोया चाप आहे त्या या स्टिकमधनं असं रिमूव्ह करायचं आहे. बॉईल झाला प्रॉपर तर डायरेक्टली रिमूव्ह होतं आणि मग याला पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. सो मी सांगते कसं तुम्हाला कट करायचं. सो हे अशा शेपमध्ये तुम्हाला राऊंड कट करून घ्यायचं. सोया चाप पण इथे कट करून झालेले आहेत. आता याला आपण ट्रान्सफर करूया या बाउलमध्ये. सो आता आपण ॲड करूया याच्यात दही. आणि मी जे मागवलेला तंदुरी मसाला तो असा दिसतो. ओके, ती ग्रेव्ही मी याच्यात ॲड केलेली आहे तंदुरी मसाल्याची. आता आपण याच्यात ॲड करूया जे व्हेजिटेबल्स आपण कट करून ठेवले, म्हणजे ओनियन आणि कॅप्सिकम, ते पण ॲड करून टाकूया. म्हणजे हे पण मॅरिनेट होईल सोबत. आणि थोडंसं मीठ ॲड करूया. आता याला छान मिक्स करून घेऊया. कलर तर खूप छान दिसतोय याचा, हे बघा.
एकदम प्रेटी वाटतोय. तर मॅरिनेशन झालेलं आहे, तर आपण याला 10 मिनटं रेस्ट होऊ देऊया आणि मग पुढच्या प्रोसिजरला लागूया आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. ओके, तर पुढच्या प्रोसेससाठी मी जो पॅन वापरणार आहे तो आहे हा ग्रिल पॅन. सो याच्यातच मी ते फ्राय करून घेणार आहे छान. सो आधी याला मी गरम करत ठेवते. तर पॅन इकडे गरम झालेला आहे, तर याच्यात आपण स्प्रेड करूया तेल सगळीकडे. सोयाबीन जे आपण इथे मॅरिनेट करून ठेवलं आहे ते आपण याच्यात ॲड करूया. सोयाबीन नाही, सॉरी, सोया चाप. सोयाबीनपासूनच बनतं पण तरी पण. आता आपल्याला याला काय करायचं, सगळीकडनं छान कुक करून घ्यायचं आहे. तो थोडा वेळ पेशन्स ठेवावा लागेल. चारी असा स्मेल येतो. लेट्स सी हाऊ इट्स गोना टेस्ट. A few moments later. ओके, तर हे रेडी झालेले आहेत, हे बघा. अँड नाव इट्स टेस्टिंग टाइम. छोटावाला घेऊया आधी, पता नाही कैसा होगा. छान झालंय, पण ते तंदुरीपेक्षा अचारी फ्लेवर जास्त येतो. असं वाटतं मी अचारी मसाला खाते काहीतरी, पण टेस्ट खरंच छान करते. तुम्ही पण ट्राय करू शकता. तुम्ही नॉर्मल टिक्का मसाला करा किंवा ग्रेव्हीमध्ये करा. यूट्यूबवर खूप रेसिपीज अवेलेबल आहे. टिक्का मसाला पण केला तरी छान लागेल हे. आणि तंदुरी मसाला असेल तर तुम्ही एव्हरेस्टचा वापरला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी जस्ट एक्सपेरिमेंट म्हणून सुहानाचा वापरला. पण तुम्हाला तंदुरी कमी आणि अचारी जास्त वाटतोय, पण टेस्ट वाईट नाही आहे. तुम्ही थेट पण ट्राय करू शकता. आधी मी याला एन्जॉय करते आणि सगळ्यांनाच देते, कारण हे भरपूरच बनवलेले आहेत. आणि या व्हिडिओला इथे एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.